पृथ्वीचा नियम आहे, ही संस्कृतीचा नियम आहे. जशी परिस्थिती असेल तसं वागावं लागतं. जसं की आता आम्हाला रथ होता बसायला बाबाजीला. काही वेळेस ड्रायव्हर असतो, आज घोडाच होता आणि ते कपाकप लाथ हाणत होता. शेजारी चालणारा 2-3 जण वरगडले, एक जणाचे इथूनच गेले. ते आणखी ना गाल चोळीत लागलं नाही तरी लागलं असतं तर मग आता ते भयानकच होत. तसंच जवळचे कधी धोका देतील हे कधीही सांगता येत नाही. त्यामुळं सावध राहा. मी आहे तर वरतो, तुम्ही अडचणीचं टेन्शन घेऊ नका. कोणी पण येऊ दे, या महाराष्ट्राला कोणी पण येऊ दे. पुढंच आहे मी, थांबा तुम्ही, मी पुढंच आहे, मी मग घरातच नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि मला असं म्हणून जास्त पुढं घातलंय, मग मी बी त्यांना दोन पळतोय पुढं. मी भेट नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी आहे तर तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं. कसलंही संकट येऊ द्या तुमचं. पण राजकारणाच्या नादी लागून आपण कशासाठी आलो हे पण विसरू नका. राजकारणाच्या नादी लागून 2-2 गट पडून देऊ नका. तुमच्या हातानं तुम्ही पायावर दगड पडून घेता. जो आम्ही त्याग करतोय, जो रक्त सांडतोय, जो रक्त जाळतोय, हे लक्षात असू द्या. तुमच्या राजकारणामुळे जर 2-2 गट पडले, झालं गप्पा नाही मला बाहेर दे नसतं का पाहणं नका तुम्ही दोघं. समाजाच्या लेकराचं आपल्या गाफेलपणामुळे वाटलं होतं. मी 24 तास जागा आहे समाजासाठी, 24 तास काम करतो. तुमच्याकडून मला कशाची अपेक्षा नाहीये. फक्त तुमच्या 2 गट नको आहेत, एवढंच माझं म्हणणं आहे. राजकारण करायच्या दिवशी राजकारण करा, फक्त 2 गट नको आहेत. समाजाच्या हितासाठी एकत्र राहणं खूप गरजेचं आहे. आपले लेकरं बाळ लेकीबाळी लय मोठे करायचे आपल्याला. आणखी आता आपले सगळ्या विभागात आरक्षण मिळाल्यापासून लोक चालले आहेत. तो जातीवाद नाहीये. आता तो काहीला जातीवाद वाटतो, त्याला मी काय करू शकत नाही. ज्याला वाटायचा त्याला वाटून द्यावं. काही म्हणते छत्रपती शिवरायांनी सगळ्या जाती धर्माला घेऊन काम केलंय. आम्ही कुणाला सोडलंय? आम्ही कुणाला सोडलंय? छत्रपती शिवरायांनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेतलं. ते मावळे होते सगळ्या जाती धर्माचे, असंही सांगितलं जातं. आम्ही कुठं कुणाला सोडलंय? आरक्षण मागितलं आमच्या गरीबाच्या लेकराला, म्हणून तुम्ही जातीवाद समजायला लागला. त्याला मी काय करू शकत नाहीये. तुम्हाला मिळालं, आम्ही विरोध नाही केला. तुमचे लेकरा बाळा मोठे झाले, आम्ही कधी विरोध नाही दाखवला. आमच्या लेकरा बाळाच्या पण भावना समजून घ्या ना. आम्ही तुमचे लेकर आमच्या लेकराच्या नजरेतून बघितली. दाखवा 60-70